नमस्ते. कधी असं झालंय का की डेटाचं मोठं टेबल समोर आहे आणि त्यातली नेमकी माहिती कशी काढायची हेच कळत नाहीये. तर आज आपण पांडाजमधल्या दोन सगळ्यात महत्वाच्या टूल्सबद्दल बोलणार आहोत. हो, लॉक आणि आय लॉक. आणि तेही एकदम सोप्या व्हिज्युअल्सच्या मदतीने. ओके, तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी डेटा लायब्ररीची अडचण काय असते ते समजून घेऊ. मग आपली दोन हत्यारं, एक आहे आय लॉक जे पोझिशनवर काम करतं आणि दुसरं लॉक जे लेबलवर. मग बघूया या दोघांमध्ये नेमकं फरक काय आहे. आणि शेवटी काही ॲडव्हान्स्ड डेटा स्लायसिंगच्या ट्रिक्स पाहूया. चला तर मग सुरू करूया. विचार करा, समोर एक प्रचंड मोठा डेटासेट आहे, अगदी एखाद्या मोठ्या लायब्ररीसारखा. आणि आता त्यातलं एक ठराविक पुस्तक म्हणजे आपला एक स्पेसिफिक डेटा पॉइंट शोधायचा कसा, हाच प्रश्न आहे. आणि याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. चला, आपलं पहिलं टूल बघूया, आय लॉक. हे कसं काम करतं माहितीये? अगदी लायब्ररीच्या ॲड्रेस सिस्टीमसारखं. म्हणजे ते डेटाला त्याच्या नावावरून नाही, तर त्याच्या पोझिशनवरून, त्याच्या आकड्यांवरून शोधतं. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? आय लॉकला फक्त आकडे कळतात. फक्त आकडे. त्याला पंक्तीचा नंबर आणि कॉलमचा नंबर सांगा, बस. त्याला नावाशी, लेबलशी काही देणं घेणं नाही. आणि बघा, याचा सिंटॅक्स किती सोपा आहे. एकदम सरळ. फक्त स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये त्या रोचा नंबर टाकायचा. झालं काम. उदाहरणार्थ data.iloc पायला 0 लिहिलं की झालं. ते सरळ पहिली रो उचलतं. त्या रोमध्ये काय लिहिलंय, त्याचं लेबल काय आहे, याच्याशी त्याला काही मतलब नाही. अगदी शेल्फवरचं पहिलं पुस्तक उचलण्यासारखं. आणि हो, आपण फक्त एकच नाही तर एकापेक्षा जास्त रो म्हणजे एक रेंज किंवा ज्याला आपण स्लाइस म्हणतो तेही निवडू शकतो. हा जो कोड आहे data.iloc022 तो काय करतो? तो 0 नंबरच्या पोझिशनपासून सुरुवात करतो आणि लक्षात घ्या तो 2च्या आधी थांबतो. म्हणजे आपल्याला पोझिशन 0 आणि 1 मिळतील, पण 2 नाही. हा पॉइंट महत्वाचा आहे. म्हणजे बघा, आयलॉक वापरायची विचार पद्धत एकदम सोपी आहे. स्टेप बाय स्टेप. आधी रो नंबर ठरवा, मग कॉलम नंबर ठरवा आणि दोन्ही एकत्र करा. आहे की नाही सोपं? चला, आता वळूया आपल्या दुसऱ्या टूलकडे, डॉट लॉक. हे ILOCच्या अगदी उलट आहे. हे कसं आहे तर लायब्ररीच्या कार्ड कॅटलॉगसारखं, जिथे तुम्ही पुस्तकाच्या नावाने म्हणजे लेबलने डेटा शोधता. इथे सगळा गेमच बदलतो. आयलॉक आकड्यांवर चालत होतं, बरोबर? पण डॉट लॉक नावं आणि लेबल्स वापरतं. त्याला पोझिशनशी काही घेणं देणं नाहीये. पण लॉकची खरी मजा अनुभवायची असेल तर आधी आपल्याला पॅन्डाजला सांगावं लागतं की हे बघ, रो ओळखण्यासाठी हा कॉलम वापर. इथे आपण नेम या कॉलमला इंडेक्स बनवत आहोत. याचा फायदा काय? आता आपण खेळाडूंना त्यांच्या नंबरने नाही तर थेट नावाने शोधू शकतो. मस्त आहे ना? आता बघा, आपण सरळ नावांची एक लिस्ट देऊ शकतो आणि त्या ठराविक रोज सिलेक्ट करू शकतो. म्हणजे जसं लायब्ररीमध्ये जाऊन 2 पुस्तकांची नावं सांगितली आणि ती पुस्तकं मिळाली. ओके, तर आता आपल्याकडे दोन्ही टूल्स आहेत, आय लॉक आणि लॉक. चला तर मग या दोघांना समोरासमोर उभं करूया आणि बघूया की नेमका फरक काय आहे. तर या दोघांमधला मूळ फरक काय? असं समजा, आय लॉक विचारतं डेटा कुठे आहे, म्हणजे त्याला फक्त पोझिशन, जागा महत्वाची आहे. या उलट लोक विचारतं डेटा काय आहे, म्हणजे त्याला नावात, लेबलमध्ये इंटरेस्ट आहे. एक कुठेवर काम करतं तर दुसरं कायवर. इथे बघा, एकच काम करायचंय, पण दोन्हीचे सिंटॅक्स किती वेगळे आहेत. पहिली रो सिलेक्ट करायची असेल तर आय लॉकला फक्त 0 सांगावं लागतं, पण लॉकला त्या खेळाडूचं नाव द्यावं लागतं. यावरूनच त्यांच्या कामाची पद्धत किती वेगळी आहे हे स्पष्ट होतं. चला, आता थोडं पुढे जाऊया. या दोन्ही स्किल्सना एकत्र करून आपण अजून पॉवरफुल आणि गरजेनुसार डेटा कसा सिलेक्ट करू शकतो ते पाहूया. लोक वापरून आपण हे पण करू शकतो, म्हणजे विशिष्ट रोज आणि त्याचवेळी विशिष्ट कॉलम्स दोन्ही त्यांच्या नावानुसार निवडू शकतो. याने काय होतं, आपल्याला हवा तसा आपल्या गरजेचा एक छोटा डेटा सेट तयार होतो. आता हा कोलन म्हणजे हे जे 2 टिंब आहेत ना, याचा अर्थ आहे सगळं काही. जेव्हा आपण हे रोजच्या जागी ठेवतो तेव्हा त्याचा अर्थ होतो सगळ्या रोज सिलेक्ट करा. त्यामुळे हा कोड काय करतो, तो सगळ्याच्या सगळ्या रोज निवडतो, पण कॉलम्स फक्त तेच देतो ज्यांची नावं आपण सांगितली आहेत. आणि हा जो पॅटर्न आहे ना,
हा सुरुवातीला शिकणाऱ्यांसाठी खूपच कॉमन आणि तितकाच पॉवरफुल आहे. आयलॉक वापरून रोजचा एक तुकडा आणि कॉलम्सचा एक तुकडा निवडणं. तर data.iloc कॉलन 5, 1 ते 4 हा कोड नक्की काय करतो हे बघा. तो पहिल्या 5 रोज म्हणजे पोझिशन 0 ते 4 घेतो आणि कॉलम्स कोणते घेतो तर पोझिशन 1, 2 आणि 3 वरचे. या एका लाईनमुळे आपल्याला डेटासेटच्या वरच्या बाजूचा एक छान सुटसुटीत तुकडा मिळतो. पटकन काहीतरी तपासायचं असेल तर हे खूप उपयोगी पडतं. तर मग आज आपण काय शिकलो? लॉक म्हणजे लेबल आणि आय लॉक म्हणजे इंटेजर पोझिशन. ही स्पष्टता खूपच महत्वाची आहे. कारण माहितीये का, पूर्वी IX नावाचे एक टूल होतं जे दोन्ही कामं करायचा प्रयत्न करायचा आणि त्यामुळे व्हायचा फक्त गोंधळ. म्हणूनच डेटा सायन्समध्ये चांगला, स्वच्छ कोड लिहिण्यासाठी लॉक आणि आय लॉकमधला फरक समजून घेणं इतकं गरजेचं आहे. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की पुढच्या प्रोजेक्टमध्ये नक्की कोणतं टूल कधी वापरायचा